नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं राज्यशास्त्राचं तिसरं प्रकरण राजकीय पक्ष या संदर्भामध्ये माहिती पाहतोय। मागच्या तासिकेला आपण प्रादेशिकता म्हणजे काय या संदर्भामध्ये माहिती पाहिली आणि या प्रादेशिकतेमधून प्रादेशिक पक्षांची निर्मिती कशी होते, त्यासाठी अनुकूल वातावरण कसं निर्माण होतं त्या संदर्भामध्ये माहिती पाहिली। आता आजच्या तासिकेला आपण प्रादेशिक पक्ष म्हणजे काय, भारतातील प्रादेशिक पक्षांचं बदलतं स्वरूप आणि भारतातील काही प्रमुख राजकीय पक्ष या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण प्रादेशिक पक्ष म्हणजे काय या संदर्भामध्ये माहिती पाहूया। पहा, 2 गुणांसाठी प्रादेशिक पक्ष म्हणजे काय असा थोडक्यात उत्तरे लिहा यासाठी प्रश्न विचारला जातो, किंवा प्रादेशिक पक्ष टिपा लिहा या स्वरूपात सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, पहा, प्रादेशिक पक्ष म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा जो वेगळेपणा असतो, पण प्रत्येक प्रदेशाचं भौगोलिक आणि सांस्कृतिक वेगळेपण असतंच, काहीतरी भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य असतंच, हे त्या प्रदेशाला इतर प्रदेशापेक्षा वेगळं ठरवणारं असतं, बरोबर आहे। तसं प्रत्येक प्रदेशाचा जो वेगळेपणा आहे, जे वैशिष्ट्य आहे तिथल्या संस्कृतीचं, तिथल्या खाणपानाच्या पद्धती, तिथल्या वेशभूषा, तिथला निसर्ग, तिथली पिकं, तिथलं पर्जन्यमान, तिथली माती, तिथला सगळा भूगोल, तिथली भाषा, तिथलं साहित्य, या संदर्भामध्ये त्या प्रदेशाचं जे वेगळेपण असतं त्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणाऱ्या काही संघटना असतात, काही गट असतात। प्रादेशिक पक्ष म्हणजे काय, त्याची सुरुवात कशी होते, साधारणपणे कशा राजकीय गटाला आपण प्रादेशिक पक्ष असं म्हणतो, किंवा कशा राजकीय गटाचं सामाजिक संघटनेचं रूपांतर प्रादेशिक पक्षामध्ये होतं। तर पहिला मुद्दा काय, एखाद्या विशिष्ट प्रदेशाचं जे वेगळेपण आहे त्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारी राजकीय संघटना। दुसरं वैशिष्ट्य प्रादेशिक पक्षाचं लक्षण, आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा। ही जी संघटना आहे त्या संघटनेचा हेतू काय असतो, उद्दिष्ट काय असतं, आपल्या प्रदेशाचा विकास करणं, आपल्या प्रदेशाची प्रगती करणं आणि आपल्या प्रदेशातल्या लोकांच्या समस्यांची सोडवणूक करणं। अनेक क्षेत्रातल्या समस्या असतात, मग शेतीच्या क्षेत्रातल्या समस्या असतील, रस्त्यांच्या संदर्भातल्या, दळणवळणाच्या, संदेशवहनाच्या क्षेत्रातल्या असतील, शिक्षणाच्या क्षेत्रातल्या असतील, आर्थिक क्षेत्रातल्या असतील, उद्योगधंद्याच्या क्षेत्रातल्या असतील, अनेक क्षेत्रातल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अनेक क्षेत्रातल्या ज्या काही समस्या आपल्या प्रदेशातल्या लोकांच्या असतात त्या सोडवण्यासाठी या राजकीय संघटना प्रयत्नरत असतात। त्यानंतर आपल्या प्रदेशाची स्वायत्तता राखली जावी, नुसतं अधिकार नाही आपल्या प्रदेशाला, आपल्या प्रदेशातल्या लोकांना, तर त्यांची स्वायत्तता, निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो त्यांचा राखला जावा, त्याची पायमल्ली होऊ नये। या संदर्भामध्ये जास्तीत जास्त जागरूकपणे ज्या राजकीय संघटना कार्य करीत असतात आणि या सगळ्या गोष्टींसाठी प्रभावी अशी भूमिका घेऊन, कोणकोणत्या गोष्टीसाठी, आपल्या प्रदेशाचं वेगळेपण राखलं जावं, आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, आपल्या प्रदेशातल्या लोकांच्या सगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न व्हावा, त्या सोडवाव्यात आणि आपल्या प्रदेशाची स्वायत्तता, स्वातंत्र्यही राखलं जावं, यासाठी सतत प्रभावी भूमिका घेऊन सत्तेच्या स्पर्धेत उतरून, नुसतं प्रभावी भूमिका घ्यायची असं नाही, त्या प्रभावी भूमिकेला मूर्त स्वरूप देण्यासाठी, म्हणून निर्णय घेण्याचा अधिकार पाहिजे ना, हा निर्णय घेण्याचा अधिकार, धोरण आखण्याचा अधिकार कुणाला असतो, एखाद्या सामाजिक संघटनेला असतो का, नाही, त्याच्यासाठी सामाजिक संघटना प्रयत्न करू शकते, पण निर्णय घेण्याचा अधिकार म्हणजे सरकार जी धोरणं ठरवतं तशी धोरणं आखण्याचा अधिकार सत्तेच्या स्पर्धेत उतरून सरकारची स्थापना केल्याशिवाय मिळत नाही। म्हणून यासाठी प्रभावी भूमिका घेऊन सत्तेच्या स्पर्धेत उतरून राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या, सत्तेच्या स्पर्धेत उतरणं
हे महत्वाचं आहे, हे उद्दिष्ट महत्वाचं आहे. जे एखाद्या सामाजिक संघटनेचं रूपांतर प्रादेशिक पक्षामध्ये होण्यासाठी काय करावं लागतं? त्या सामाजिक संघटनेला, त्या राजकीय संघटनेला सत्तेच्या स्पर्धेत उतरावं लागतं. तेव्हाच कुठं राजकारणावर प्रभाव पाडता येतो आणि राजकारणावर आपली छाप पाडून सत्तेमध्ये सहभाग नोंदवून मग आपल्याला हव्या तशा पद्धतीनं आपल्या प्रदेशाचा विकास साधणं शक्य होतं. मग अशा ज्या राजकीय संघटना असतात, ज्या प्रभावी भूमिका घेऊन वेळोवेळी सत्तेच्या स्पर्धेत उतरून राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडत असतात, त्या संघटनांना, त्या गटांना प्रादेशिक पक्ष असं संबोधलं जातं. प्रादेशिक पक्षाची निर्मिती कशासाठी? आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी. आणि या सगळ्या गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशा ज्या राजकीय संघटना आणि गट असतात त्यांना आपण प्रादेशिक पक्ष असं संबोधतो. ठीक आहे, ही लक्षणं आहेत प्रादेशिक पक्षाची, ही वैशिष्ट्ये आहेत, ही कार्यपद्धती आहे प्रादेशिक पक्षाची, हा हेतू आहे प्रादेशिक पक्षाचा, ही उद्दिष्ट आहेत, हे ध्येय आहे. हे प्राप्त करण्यासाठी त्या प्रदेशामध्ये निर्माण होणाऱ्या राजकीय संघटना म्हणजे प्रादेशिक पक्ष. ठीक आहे, तर आपण पुढे बघूया आपल्या भारतातल्या प्रादेशिक पक्षांचं बदलतं स्वरूप कसं राहिलेलं आहे. जसं आपण मागच्या तासिकेला पाहिलेलं आहे की भारतातील पक्ष पद्धतीचं बदलतं स्वरूप कसं राहिलंय. सुरुवातीला फक्त एकच प्रभावी पक्ष पद्धती होती आणि त्यानंतर हळूहळू स्वरूप बदललं. आज आघाडी सरकार, युती सरकार आमच्याकडं अस्तित्वात आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते राज्यकारभार पण पाहतायत. म्हणजे आघाडी युती सरकार ही जी पक्ष पद्धती आहे ती आमच्या राजकारणात स्थिर झालेली आहे, हे आपण पाहिलं. आता आपण या ठिकाणी बघणार आहेत भारतातील प्रादेशिक पक्षांचं बदलतं स्वरूप. पहा, सुरुवातीला म्हणजे देश स्वतंत्र झाल्याबरोबर जे प्रादेशिक पक्ष आमच्या भारतामध्ये विविध प्रदेशामध्ये त्या स्थानिक पातळीवरती निर्माण झालेले होते, त्या प्रादेशिक पक्षांनी बहुसंख्य आणि बऱ्याच प्रदेशातल्या आम्हाला भारतापासून वेगळं व्हायचंय, कारण कुठंतरी केंद्र सरकारकडून आमच्या प्रदेशावर अन्याय होऊ लागलेला आहे. आमच्या प्रदेशाकडं लक्ष दिलं जात नाहीये केंद्र सरकारकडून, किंवा म्हणावा तसा आमच्या प्रदेशाचा विकास होत नाहीये, तो केला जात नाहीये, त्याच्यासाठी प्रयत्न होत नाहीयेत, अशी ओरड प्रादेशिक पक्षांची होती, अशी भूमिका प्रादेशिक पक्षांची होती. आणि नुकतंच भारतातून वेगळ्या अशा पाकिस्तानाची निर्मिती पण झालेली होती ना. आदर्शही तसा समोरच होता आणि त्यामुळं जसा भारतापासून वेगळा, धर्माच्या नावावर का असेना पण वेगळा असा स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र पाकिस्तानची निर्मिती झाली ना, त्याच पद्धतीनं आम्हाला पण आमचा स्वतंत्र असा देश निर्माण करायचा आहे. यासाठी बऱ्याच प्रदेशातल्या प्रादेशिक पक्षांनी पहल केली, पुढाकार घेतला. मग त्यामध्ये आपल्याला काही उदाहरणं घेता येतील. जसं पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानवादी चळवळ सुरू केली. भारतापासून वेगळं होण्यासाठी, भारतीय संघराज्यातून बाहेर पडण्यासाठी, अलग थलग असं आपलं राष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी ती पंजाबमधल्या अकाली दलाने ही फुटीरतावादी चळवळ सुरू केलेली होती. जे अकाली दल हा पंजाबमधला एक प्रमुख प्रादेशिक पक्ष होता आणि त्यांनी फुटीरतावादी, अलगाववादी अशी भूमिका घेतली. भारतीय संघराज्यातून बाहेर पडण्यासाठी बरेच प्रयत्न केले, चळवळी आंदोलन या पक्षाने केलेली आपल्याला दिसून येतात. तसंच दक्षिण भारतात सुद्धा आणि विशेषतः तामिळनाडूमधला पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने सुद्धा भारतापासून, भारतीय संघराज्यापासून वेगळं होऊन आपलं एक वेगळं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला द्रविडस्थान असं म्हणतो. पंजाबचा खलिस्तान निर्माण करण्याचा प्रयत्न झाला प्रादेशिक पक्षाकडून, अकाली दलाकडून. तर या द्रविड मुन्नेत्र कळघम कडून स्वतंत्र द्रविडस्थान म्हणजे दक्षिण भारत वेगळा करणं, भारतीय संघराज्यापासून त्याचं एक वेगळं राष्ट्र तयार करणं, याच्यासाठी चळवळी सुरू झाल्या. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आझाद काश्मीर निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणच्या प्रादेशिक पक्षाने प्रयत्न केले. जे अशा प्रकारे अगदी सुरुवातीला प्रादेशिक पक्षाचं जे स्वरूप होतं ते
फुटीरतावादी चळवळी निर्माण करणारे हे पक्ष होते. ठीक आहे, पण हळूहळू परिस्थिती बदलली. काळाच्या ओघामध्ये संघराज्यातून बाहेर पडण्याचा हे का आग्रह या प्रादेशिक पक्षांनी सोडून दिला. कारण संघराज्यातून बाहेर पडून आपला काही फारसा विकास होणार नाहीये हे त्यांच्याही लक्षात आलेलं होतं. संघराज्यातून बाहेर पडून वेगळं राष्ट्र निर्माण करून ते राष्ट्र उत्कर्षाला नेणं फार अवघड आहे हेही त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि केंद्र सरकारची भारतातल्या राज्य सरकारावरची पकड पण मजबूत होती आणि त्यामुळं विविध कारणाने स्वरूप बदललं. प्रादेशिक पक्षाने आपला आग्रह, आपला दुराग्रह म्हणा ना, आपला हट्ट सोडला आणि नंतर भूमिका काय घेतली? स्वतंत्र राज्याच्या ऐवजी, स्वतंत्र राष्ट्राच्या ऐवजी, फुटीरतावादी भूमिकेच्या ऐवजी आमच्या राज्याला अधिक स्वायत्तता प्राप्त झाली पाहिजे. आमच्या राज्याच्या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त कुलमुक्त्यार असलं पाहिजे, स्वतंत्र असलं पाहिजे. अधिकाराच्या ऐवजी स्वायत्तता, अशा प्रकारची भूमिका या प्रादेशिक पक्षाने भारतातल्या विविध राज्यातल्या घ्यायला सुरुवात केली. त्यातही बदल झाला. कोणतीही व्यवस्था कायमस्वरूपी चिरंतन टिकणारी नसते. त्यात काळानुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार बदल होतच असतात, करावे लागतात. बदल झाला तर केंद्रात सत्ता मिळवणं याच्यासाठी प्रादेशिक पक्ष प्रयत्न करायला लागले. म्हणजे स्वायत्तता तर मिळावी, फुटीरतावादी हे का सोडून दिला आणि त्यानंतर त्या केंद्रामध्ये म्हणजे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सहभागी होऊन यूपीए किंवा एनडीए म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आणि यूपीए म्हणजे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. यूपीए राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालचं युती आघाडीचं सरकार आणि एनडीए भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं युती किंवा आघाडी सरकार. म्हणजे युती किंवा आघाडी सरकारामध्ये आपल्या पक्षाला सहभाग मिळवून देऊन केंद्रातही सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आज प्रादेशिक पक्ष करताना आपल्याला दिसतात. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी चौथा मुद्दा जो दिलाय तो स्पेशल ईशान्य भारतातल्या पक्षांच्या संदर्भातला आहे. हे संपूर्ण जवळपास भारतभरातल्या राजकीय प्रादेशिक त्या संदर्भातले हे 3 मुद्दे आहेत. तर चौथा जो मुद्दा दिलाय तो ईशान्य भारतातल्या प्रादेशिक पक्षांच्या संदर्भात 9वी मध्ये तुम्ही शिकलेले आहे. तिसऱ्या प्रकरण तर 9वीच्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेल्या मुलांना 3ऱ्या प्रकरणामध्ये ईशान्य भारतातील समस्यांमध्ये ईशान्य भारतामधली जी 8 राज्य आहेत ती 8 राज्य आज 8 राज्य आहेत, पण त्यावेळी नेफा नावाचा यांचा विकासाच्या दृष्टिकोनातून एक स्वतंत्र भाग तयार करण्यात आलेला होता. आणि या ईशान्य भारतातल्या राज्यांना असं कुठेतरी वाटत होतं की आमच्यावरती केंद्र सरकारची जशी इतर घटक राज्यावरती माया आहे तशी आमच्यावरती नाहीये, आमच्या भागाकडे फारसं लक्ष दिलं जात नाहीये, आमच्या प्रदेशाचा म्हणावा तसा भारताच्या इतर घटक राज्यांप्रमाणे प्रदेशाप्रमाणे विकास होत नाही, अशी त्यांची भूमिका होती, असा त्यांचा विचार होता. आणि त्यातून ईशान्य भारतातले जे काही घटक राज्य आहेत आजचे, त्यात जे प्रादेशिक पक्ष त्यावेळेस निर्माण झाले त्यांनी फुटीरतावादी चळवळीला सुरुवात केली. म्हणजे जसा खलिस्तान, जसा द्रविडस्थान, तसा आमचा पण वेगळाच असा ईशान्य भारताचा एक स्वतंत्र देश असावा, म्हणजे भारतीय संघराज्यामध्ये आपण सामील होऊ नये, अशी भूमिका त्या ठिकाणच्या प्रादेशिक पक्षांनी घ्यायला सुरुवात केली. म्हणजे सुरुवातीची बरीच दशकं ही फुटीरतावादी चळवळी त्या ठिकाणच्या प्रादेशिक पक्षांनी त्याला खत पाणी घालण्याचं काम केलं. त्यानंतर हळूहळू लक्षात आलं की छोट्या छोट्या खूपही छोट्या देशांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास होऊ शकत नाही. जगाचा त्यांनी अनुभव घेतलेला होता आणि भारतीय संघराज्यात राहण्यातच शहाणपणा आहे, भारतीय संघराज्यात राहूनच आपला चांगला विकास होऊ शकणार आहे, प्रगती होऊ शकणार आहे, आपल्या समस्या सुटू शकणार आहेत. म्हणजे संघराज्यावरती विश्वास, केंद्र सरकारवरती परत विश्वास निर्माण झाला आणि वेगळ्या राष्ट्राच्या ऐवजी आम्हाला अधिक स्वायत्तता प्राप्त व्हावी याच्यासाठी प्रादेशिक पक्षांनी चळवळ सुरुवात केली. त्यानंतर मुख्य राष्ट्रीय प्रवाहात यायला हळूहळू या प्रादेशिक पक्षांनी सुरुवात केली. अलग थलग राहण्यापेक्षा आपण मुख्य राष्ट्राच्या भारताच्या प्रवाहामध्ये
सहभागी व्हावं, कारण प्रत्येक घटक राज्याचं हे वैशिष्ट्य वेगळं आहे. प्रत्येक घटक राज्य ही अनेकानेक क्षेत्रामध्ये वेगवेगळी आहेत. ते आपापलं वेगळेपण राखून आहेत, तसं आपलं पण वेगळेपण आपण राखायचं, पण या राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये आपण सहभागी व्हायचं आणि आपला विकास साध्य करायचा. या पद्धतीची भूमिका ईशान्य भारतातल्या प्रादेशिक पक्षांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. तर सुरुवातीचा फुटीरतावाद, त्यानंतरचं अधिक स्वायत्तता आणि नंतर मुख्य प्रवाहात येणं, या स्वरूपामध्ये भारतातल्या प्रादेशिक पक्षांचा प्रवास झालेला आपल्याला दिसून येतो. याच्यावर 2 गुणांसाठी टिपा लिहा, थोडक्यात उत्तरे लिहा, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यापुढे आपण पुढच्या मुद्द्याकडे वळतोय. भारतातले काही प्रमुख प्रादेशिक राजकीय पक्ष बघा. शिवसेना हा भारतातला एक प्रमुख महाराष्ट्रातला एक प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे, ज्याची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली 1966 मध्ये, आणि निवडणुकीचं चिन्ह आहे या प्रादेशिक पक्षाचं धनुष्यबाण. आणि सध्या हा सत्ताधारी पक्ष आहे. शिवसेनेची नेहमीच भूमिका राहिलेली आहे केंद्रामध्ये आपण सत्ता प्राप्त करावी या संदर्भामध्ये, आणि बऱ्याच काळपर्यंत एनडीएच्या नेतृत्वाखाली जे आघाडी किंवा युती सरकार स्थापन होतं त्यातला एक प्रमुख घटक पक्ष म्हणून हा आपला सहभाग नोंदवताना दिसतो. ठीक आहे. या शिवसेना या प्रादेशिक पक्षाचं उद्दिष्ट काय आहे? मराठी भाषेचं संवर्धन करणं, मराठी माणसांच्या हक्कांची राखण करणं, आपल्या प्रदेशाचा विकास करणं या संदर्भामध्ये, आणि केंद्रामध्ये सत्ता प्राप्त करून त्या सत्तेचा आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी कसा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल त्या संदर्भात विचार करणं, ही या पक्षाची भूमिका राहिलेली आहे. सध्याचा सत्ताधारी असा हा पक्ष आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे शिरोमणी अकाली दल हा पंजाबमध्ये 1920 मध्ये स्थापन झालेला एक प्रमुख प्रादेशिक पक्ष. याचं निवडणुकीचं चिन्ह आहे तराजू. अर्थातच पंजाबमध्ये शीख धर्मीय लोक मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळं धार्मिक आणि प्रादेशिक विकास, पंजाबचा प्रादेशिक विकास साध्य करणं यासाठी आग्रही भूमिका धारण करणारा शिरोमणी अकाली दल हा पक्ष आहे. सुरुवातीच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काही दशकांमध्ये फुटीरतावादी चळवळी सुद्धा या पक्षाची फार मोठी भूमिका राहिलेली आहे. वेगळ्या खलिस्तानची मागणी ही प्रमुख मागणी होती शिरोमणी अकाली दलाची. त्याच्या पुढे नॅशनल कॉन्फरन्स हा जम्मू काश्मीर मधला एक प्रमुख प्रादेशिक पक्ष, ज्याची स्थापना झालेली 1932 मध्ये, आणि नांगर हे या प्रादेशिक पक्षाचं निवडणुकीचं चिन्ह आहे. अर्थातच जम्मू काश्मीर मधला हा प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे, म्हणजे जम्मू काश्मीरच्या स्वायत्ततेसाठी, जम्मू काश्मीरच्या लोकांच्या, त्या प्रदेशाच्या विकासाची भूमिका घेणारा, त्यासाठी प्रयत्नरत राहणारा, पाठपुरावा करणारा असा हा नॅशनल कॉन्फरन्स हा प्रादेशिक पक्ष. नंतर आसाम मधला ईशान्येकडचं एक राज्य आसाम, त्या आसाम मध्ये आसाम गण परिषद हा एक प्रमुख पक्ष आहे, ज्याची स्थापना आसामची 1985 मध्ये झालेली आहे. त्याचं निवडणुकीचं चिन्ह आहे हत्ती. बहुजन समाज पक्ष या राष्ट्रीय पक्षाचं निवडणुकीचं चिन्ह सुद्धा हत्ती आहे. पहा मुलांना, आपण अभ्यासलेलं आहे तसं याही पक्षाचं निवडणुकीचं चिन्ह आहे हत्ती. आणि अर्थातच आसाम गण परिषद नावच प्रदेशाच्या नावावरून या प्रादेशिक पक्षाचं आहे. त्या प्रदेशाचा विकास करणं, त्या प्रदेशातल्या लोकांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देणं, तिथला निर्वासितांचा जो गहन प्रश्न आहे, निर्वासितांमुळे त्या ठिकाणच्या नागरी सुविधांवरती जो अतिरेकी ताण निर्माण होतो, तो जो प्रश्न आहे, तो निर्वासितांचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करणं आणि राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये आसामला आणणं, ही भूमिका या आसाम गण परिषद या पक्षाची आहे. त्यापुढे द्रविड मुन्नेत्र कळघम हा तामिळनाडू मधला एक प्रमुख पक्ष आहे. याची स्थापना, याच्या स्थापनेचं वर्ष, याचा प्रवास फार मजेशीर आहे मुलांनो. पहा, द्रविड मुन्नेत्र कळघम याची स्थापना कशी झाली. 1920 मध्ये जस्टिस पार्टी नावाची एक चळवळ, पक्ष नव्हे चळवळ तामिळनाडूमध्ये निर्माण झाली.
ही ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मणांच्या शिवाय इतर बहुजन समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या उत्कर्षासाठी, आपल्या विकासासाठी, आपल्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आपल्या सत्तेमध्ये सहभाग असावा या दृष्टिकोनातून एक चळवळ सुरू केलेली होती. जस्टिस पार्टी असं त्या चळवळीचं नाव. हळूहळू चळवळ संघटित झाली, तिचं रूपांतर संघटनेमध्ये झालं आणि संघटनेचं रूपांतर एका पक्षात झालं, द्रविड कळघम. 1944 मध्ये द्रविड कळघम हा पक्ष स्थापन झाला. या द्रविड कळघम मधून एक विशिष्ट प्रकारची विचारसरणी असणारा एक गट बाहेर पडला आणि त्या गटाने एक पक्ष स्थापन केला वेगळा. त्या पक्षाचं नाव आहे द्रविड मुन्नेत्र कळघम. आणि 1972 मध्ये परत द्रविड मुन्नेत्र कळघम मधूनही वेगळी विचारसरणी आणि दृष्टिकोन मत असणारा असा एक गट बाहेर पडला आणि 1972 मध्ये त्याने आणखी एका प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. त्याचं नाव आहे ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम. अशा पद्धतीने या द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचा आपल्याला प्रवास झालेला दिसून येतो. उगवता सूर्य असं द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचं निवडणुकीचं चिन्ह आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये साधारणपणे 5 राजकीय प्रादेशिक पक्षांची थोडीशी माहिती दिलेली आहे. पहा, आपल्या पुस्तकात एक चौकट दिलेली आहे. त्या चौकटीमध्ये महाराष्ट्रात जे प्रादेशिक पक्ष आहेत म्हणजे शिवसेनेच्या आणि मनसेच्या व्यतिरिक्त, शिवसेनेतून मनसे हा पक्ष निर्माण झाला ना, शिवसेनेतूनच त्याचा जन्म झालेला आहे वेगळा होऊन. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली ना, तो शिवसेनेतून बाजूला जाऊनच तयार झालेला पक्ष आहे. तसं शिवसेना, मनसे याप्रमाणेच शेतकरी संघटनेचा पक्ष आहे, रिपब्लिक पक्ष आहे, असे अनेक पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या पक्षांनी आतापर्यंतच्या विधिमंडळाच्या निवडणुकांमध्ये ज्या काही जागा प्राप्त केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. ती तालिका, ती चौकट जरूर वाचा मुलांनो. ठीक आहे. तर आजच्या तासिकेला आपण प्रादेशिक पक्ष या उपघटकाच्या अंतर्गत प्रादेशिक पक्ष म्हणजे काय, भारतातील प्रादेशिक पक्षांचं आजपर्यंतचं बदलतं स्वरूप आणि काही प्रमुख अशा प्रादेशिक पक्षांचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. जो भाग ज्या दिवशी शिकवून होईल तो भाग जरूर त्या दिवशी वाचावा. ठीक आहे. हॅव अ नाईस डे.